मी संगीता, माझं भाजीपालाच दुकान आहे. मी आणि माझा नवरा लग्नानंतर व्यवसाय करावा असा निर्णय घेतला आणि त्यानंतर आम्ही दोघांनीही भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. मी लग्न करून आले तेव्हा माझ्या नवऱ्याची परिस्थिती खूपच वाईट होती. तो एका ठिकाणी कामाला होता, त्या ठिकाणीही त्याला पगार खूप कमी मिळत होता आणि हे पाहून घर देखील चालत नव्हते. एक दिवशी माझ्या नवऱ्याला म्हणाले, आपण एक काम करूया, आपण स्वतःचा व्यवसाय करूया. असं म्हणून मी माझ्या नवऱ्याला म्हणल्याप्रमाणे आम्ही एकमेकांनी मिळून भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आणि आम्ही दोघेही मिळवून भाजीपाला विकायचो. रोजचे आम्हालाही 1000 रुपये एवढे पैसे मिळत होते. महिन्यासाठी 25-30 हजार रुपये राहत होते. पहिल्यांदा माझ्या नव्याने 12,000 रुपये पगार होता. आता आमच्याकडे एक दुप्पट पैसे येत होते आणि आता आमचं देखील चांगलं होऊ लागलं होतं. आता आम्ही मुलाबाळांचा विचार करत आहोत. नुकतंच नवीन लग्न झालेला आहे, त्यामुळे आम्ही पैसे कमवू लागलं होतं. आता मी भरपूर पैसा कमवायचा आणि त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी करायच्या. मी आता माझ्या नवऱ्याला सांगितले होते, आपण आता वेगळं व्यवसाय करूया. तुम्हीही दुसऱ्या ठिकाणीही विकायला जा, मी या ठिकाणी विकेल. असं म्हणून आम्ही एका व्यवसायाचे रूपांतर 2 ठिकाणी केलं होतं. आता माझा नवरा सकाळी भाजीपाला घेऊन आल्यानंतर अर्धा भाजीपाला घेऊन मी घराच्या साईडलाच थांबायचे आणि माझा नवरा दुसऱ्या ठिकाणी विकायला जायचा. सकाळी 8 वाजता विकायला गेल्यानंतर मी घरातील सर्व काम करून जायचे भाजीपाला विकायला. आता ब्यापैकी माझाही वेगळा धंदा आणि नव्याचाही वेगळा धंदा, भरपूरच कमाई होऊ लागली होती. माझ्याकडे एक माणूस नेहमी यायचा, तो भरपूर भाजीपाला घ्यायचा आणि तो नेहमी 8 दिवसातून एकदा यायचा. बरेच दिवस झालं. तो बोलायला खूप छान होता. प्रत्येक वेळेस ओल्यानंतर छान माझ्याशी बोलायचं आणि गेली 10 दिवस झाले तो येत नव्हता. हे पाहून मी एके दिवशी विचार केला. नेमकं त्या दिवशीच एक मुलगा गाडीवरती आला आणि भाजीपाला विचारू लागला. मी त्याला लागणारा सर्व भाजीपाला दिला आणि पैसे घेतले. तेवढ्यात तो म्हणाला, अहो मला काही समजत नाही, तुम्ही चांगलं सर्व काही द्या. याच्या आधी माझे वडील घ्यायचे. तेवढ्यात माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी म्हणाले, अहो ते 8 दिवसातून एकदाच यायचे, ते तुमचे वडील का? मी म्हणाले, बरेच दिवस झाले ते दिसले नाही, मी आता विचार करत होते. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, अहो त्यांना पॅरालिस झाला आहे, त्यामुळे ते घरीच असतात, त्यामुळे मला सर्व काही पाहावं लागतं. मी म्हणाले, अरे रे, खूपच वाईट झालं. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, ठीक आहे मी जातो. त्यानंतर कित्येक दिवस पण मुलगाच भाजी घेण्यासाठी यायचा. हळूहळू आता त्या मुलाच्यात माझ्यात जवळीक वाढू लागली होती आणि आता ही ओढलेली जवळी ही माझ्या नवऱ्यालाही समजली होती. माझा नवरा मला म्हणू लागला होता, तू जास्त गिऱ्हाईकाशी बोलत जाऊ नको, कामापुरताच बोलायचं. तेवढ्यात मी म्हणाले, अहो मी सर्वांशी छान बोलते, म्हणून तर माझ्याकडे माणसे येतात आणि त्यातून आपलेच 2 पैसे वाढतात. मग त्यामध्ये मग काय बिघडलं? माझा नवरा मला असं म्हटल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं की माझा नवरा हा माझ्यावरती शंका घेऊ लागला आहे. असं काहीही माझ्या मनामध्ये नाही, त्यामुळे तुम्ही तसं काही विचार करू नका. माझा नवरा मला म्हणाला, मला तुझ्यावरती विश्वास आहे. मी एवढं बोलतो, बाकी काही नाही. त्यानंतर आमच्या दोघांचा जास्त बोलणं झालं नाही. तो त्याचा धंदा करण्यासाठी रोज सकाळी उठून जायचा आणि मी घरातील सर्व काम करून घराच्या शेजारीच भाजीपाला विकत बसायचे. तो मुलगा पुन्हा भाजी घेण्यासाठी आला. त्यावेळी मी त्याला विचारले, तुझे वडील कसे आहेत? तो म्हणाला, बर आहे, आता इकडे तिकडे फिरतात, देवाची कृपा झाली. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, तुम्ही यांना एक दिवस आमच्या घरी. असं म्हणून तो निघून गेला. भेटण्यासाठी म्हणून त्या मुलाच्या घरी गेले, त्याच्या वडिलांना भेटले आणि निघून आले.
तुम्ही पाहिल त्या मुलाच घर हे खूपच मोठं होतं, त्यांच्याकडे खूप पैसा होता आणि कुठेतरी मी वेगळं काही पाऊल उचलेल असं माझ्या नावाला वाटत असावं आणि म्हणूनच तो मला तसं बोलला, परंतु मी कधीच तसा विचार केला नाही. त्या मुलासोबत बोलताना माझ्या नव्याला सापडले, कामावरून घरी आला आणि मला म्हणाला, हे तू चुकीचा करतेस, तू कशाला जास्त बोलत असतेस? काहीच नाहीये आणि तुम्ही विचार करत आहे, परंतु माझ्या मनात असं काही असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं, परंतु तसं काही नाहीये. तो सहजच मला बोलतो आणि याबद्दल माझ्याही मनात काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हटल्यानंतर माझा नवरा म्हणाला, मी तुला पुरत नाही का? आणि मला म्हणाला, चल मला तुझ्या सोबत झोपायचं. मी म्हणाले, संध्याकाळी जे काय आहे ते पण करताना तुला साडी काढ म्हटलेलं कळतं का? आणि माझ्या अंगावरती साडी काढली आणि आता त्याचे कपडे काढू लागला होता आणि मी म्हणाले, अहो थोडं थांबा, संध्याकाळी हे करू आपण. माझा नवरा म्हणाला, नाही सर झोप, म्हणून त्याने मला खालीच झोपवले आणि नंतर माझ्या अंगावरती पडला आणि जोर जोराने माझे पाय वरती करून मला मारू लागला. मी म्हणाले, हळू तरी करा, माझा अंग खूप दुखत आहे, तुम्ही माझ्यावरती कसला राग काढताय? मी पुन्हा कोणाशी बोलणार नाही, पण जरा हळू करा. तर तो मला म्हणाला, उठ, आणि मला तिथेच हात लावून वाकवले आणि नंतर मागून मला जोराने ठोकू लागला आणि म्हणाले, हे तुम्ही खूपच माझ्याशी वेगळं वागत आहे, मी तुमची बायको आहे, मी इथून पुढे कधीच कोणाशी बोलणार नाही म्हणाले, तरीही तुम्ही माझा ऐकत नाही. तुम्ही माझ्यावरती राग काढताय, परंतु जरा हळू करा म्हटले तरीही तुम्हाला कळेना. तुम्ही असं का करताय? तो म्हणाला, मला आज तुझ्यासोबत हेच करायचे. एखादा राक्षस माझ्या नव्याच्या अंगात शिरल्याप्रमाणे माझा नवरा माझ्या शरीराशी खेळू लागला होता. शारीरिक सुख घेत होता, त्याला शारीरिक सुख ही म्हणता येणार नाही. एक वेगळ्या प्रकारे माझ्याशी वागत होता, खाली झोपू तरी द्या तरी तो ऐकत नव्हता. भिंतीला मला उभं करून मागून माझे केस हातात धरून जोर जोराने मारू लागला होता आणि पुन्हा जोराने करू लागला आणि म्हणाले, हो आता बस झालं, माझं पूर्ण अंग दुखत आहे, मला बाथरूमला जायचं आहे मला. तरीही त्याने मला सोडलं नाही, मला तिथेच बाथरूम झाली आणि त्याला हवं तसं त्यांनी खूपच माझं शरीर मोडून टाकलं आणि तो आता शांत झाला. त्यालाही खूपच घाम आला होता आणि म्हणाले, माझ्यावरती तुम्ही राग काढला आहे, तुम्हाला आणि म्हणत होते मी पण पुढे नाही पण बोलणार कोणाशी, तरीही तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही माझ्याशी असं का केलं? तेवढ्यात तो म्हणाला, मला तुझे वागणं पटलं नाही. तेवढ्यात मी म्हणाले, अहो मी हसून खेळून बोलते एवढेच, त्याच्या पलीकडे माझ्या मनात काहीच नाही, तुम्ही वेगळाच अर्थ काढून माझ्याशी असं वागतात, मला हे आवडलं नाही. तेवढ्यात माझा नवरा म्हणाला, इथून पुढे तू घरातीलच कामे बघ, मी जे काय आहे ते काम करून पैसे घेऊन येईल, तू काम करायची गरज नाही. चक्क माझ्या नवऱ्याने माझं काम थांबवलं होतं. मीही म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला वाटतं तसं करा, परंतु माझ्या मनात असं काहीच गोष्ट नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बरेच दिवस माझा नवरा त्याच काम करू लागला, एकटाच भाजीपाला विकून यायचा आणि घरी आल्यानंतर माझ्याशीही खूप चांगलं वागायचं. मीही घरातीलच काम करायचे आणि घरातच बसायचे. बरेच दिवस झाल्यानंतर माझ्या नव्याने ओळखलं की माझ्या मनात काहीच नाही, फक्त माझा स्वभावच हसून ठेवून बोलण्यासारखा आहे. त्यामुळे नंतर तो म्हणाला, माझं चुकलं, मी तुझ्यावरती संशय घेतला आणि इथून पुढे मी असं वागणार नाही, उद्यापासून तूही थोडा थोडा भाजीपाला विक असं म्हणून त्याने मला पुन्हा विकण्यासाठी सांगितलं. दुसऱ्या दिवशीपासून मी पुन्हा भाजीपाल्याचे दुकान लावून विकत होते. त्या दिवशी तो मुलगी आला आणि तो मला बोलू लागला. मी त्याला म्हणाले, तुझे काम झालं असेल तर तू जाऊ शकतोस. ते ऐकून तो म्हणाला, आहो असं का बोलताय, बरेच दिवस झालं तुमचं दुकान बंद होतं. मी त्याला म्हणाले, तुला जे घ्यायचं होतं ते घेतलं, या पलीकडे मी तुला काही सांगू शकत नाही.
आणि माझ्या घरात घडलेल्या गोष्टी मी तुला का सांगू हे ऐकून तो निघून गेला. आणि हे पाहून माझा नवरा खूपच आनंदी होता. मी कोणाशी बोलत नाही, परंतु कुठेतरी ही माझ्या नव्याची सवय आहे, वेगळे वाटते मला म्हणून मी विचार करायचे. परंतु एक वेळेला मला सही वाटायचं की माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो, म्हणून आज मी कोणाशी बोललेले त्याला आवडत नसावं, त्यामुळे मी त्याला जसं हवं तसं वागण्याचा प्रयत्न केला. आणि नक्कीच आमच्या दोघातील वादाच वातावरण निर्माण होणं बंद झालं. आता आमच्या दोघात खूपच प्रेम आहे एकमेकांवर, त्यामुळे भरपूर प्रेम करतो आणि एकमेकीच्या म्हणण्याप्रमाणेच वागतो. त्यामुळे खरंच कुठेतरी झाल्यानंतर आपण काही गोष्टी स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे करतो, त्या खरंच चुकतात असं मला वाटतं. मला हे वाटतं की आपण लग्नानंतर नव्याच्या आणि नव्याने आपल्यात असं आपण दोघांचा एकमताने वागायला हवं. कोणताही निर्णय एकमेकांना विचारल्याशिवाय घेऊ नये, कारण आपण स्वतःला वाटतं तसं करू लागलो तर आपल्या दोघांच्या नवरा बायकोच्या गोष्टीत कुठेतरी बिघाड होऊ शकतो. आणि जर आपण एकमेकांना विचारून सर्व गोष्टी केल्या तर आपल्या जास्तीत जास्त प्रेम वाढतं आणि एकमेकांची ही इज्जतही वाढते असं मला वाटतं. माझ्यासोबत वेगळं घडण्याचा प्रयत्न होऊ लागला होता, परंतु लवकरच त्यावरती माझ्या नव्याने सांगितल्याप्रमाणे वागले आणि आज आमच्या सर्व ठीक चालू आहे. आणि म्हणून मी सांगते, मला नंतर आपला वैयक्तिक निर्णय कधीच नसावा. जो काही निर्णय असावा तो आपल्या नव्याच्या त्या दोघांच्या मर्जीनेच असावा, तर आपला संसार पुढे चांगला आणि लोकांना पाहण्यासारखा होईल. कधीही आपण स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ नये, कारण आता आपण लग्न करून एकमेकांशी जोडलेले असतो. आपला कोणताही निर्णय खटकू शकतो, त्यामुळे एकमेकांना विचारून सर्व गोष्टी कराव्यात. लोकांना आपलं वाईट झालेलं पाहायला आवडतं, त्यामुळे दुनियाचा विचार करता आपण एकमेकांचा विचार करावा. नव्याच्या विरोधात जाऊन शेवटी आपल्याला कोणीच कामी येणार नाही. शेवटी आपला नवराच आपल्याला कामी येणार आहे, या गोष्टीचा नक्कीच विचार करावा असं मला वाटतं. बाकी तुम्ही जे चांगलं वाटेल ते करा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.